दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अँडस्लाइट कंपनी आणि आनंद मार्ग प्रचारक संघ यांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेत पूरग्रस्त शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी प्रकाशाचा किरण बनत 1000हून अधिक दर्जेदार LED टॉर्चचं वाटप केलं। या उपक्रमात अँडस्लाइटचे उद्योजक प्रकाश शिंदे, आनंद मार्ग प्रचारक संघाचे आचार्य सिद्धदेवानंद अवधूत, संजय देडे यांची विशेष उपस्थिती होती। त्यांनी पाकणी, तिऱ्हे, शिंगोली, तरडगाव, होनमुर्गी, लांबोटी, शिवणी, शिंगडगाव या गावामध्ये भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। या भागात अन्नधान्य, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दिले जात आहेत। मात्र अनेक भागामध्ये लाईटची अत्यंत कमतरता असल्याने अंधारात शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांना सांभाळताना अडचणी येत आहेत। विशेषतः काही ठिकाणी साप चावल्यामुळे जीवितहानीसारख्या घटना देखील घडल्या आहेत। याचा विचार करून अँडस्लाइट कंपनीने त्यांच्या दर्जेदार बॅटरी टॉर्च यावेळी पुरवल्या। ह्या टॉर्च दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या असल्यामुळे लाईट नसतानाही उपयोगी पडतात। या वाटपासाठी प्रत्येक गावात स्थानिक प्रतिनिधी आणि ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य लाभलं। पाकणी येथे उपसरपंच विजय शिंदे आणि लक्ष्मण शिंदे, लांबोटी येथे पुण्यनगरीचे पत्रकार चव्हाण, होनमुर्गी गावात ग्रामस्थ तसंच तिऱ्हे आणि शिंगोली येथे सरपंच आणि ग्रामस्थांनी या संयोजनात सहकार्य केलं। या सामाजिक उपक्रमानंतर आनंद मार्ग प्रचारक संघाने पुढील टप्प्यात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला। यामध्ये पूरग्रस्तांसाठी डॉक्टर उपलब्ध करून औषध वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरचे आचार्य सिद्धदेवानंद अवधूत यांनी दिली। उद्योजक प्रकाश शिंदे यांनी सांगितलं की प्रत्येक गावातील अडचणी समजून घेऊनच ही मदत पोहोचवली असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील। ही मदत फक्त वस्तूची नव्हे तर अंधारात प्रकाश देणारी आशेची किरण ठरली आहे, असं मत पाकणीचे उपसरपंच विजय शिंदे यांनी व्यक्त केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।